नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आत्ताच झालेल्या बीडच्या मैदानात ट्रॅक्टर पटकवला तो नवहिंद केसरी बकासूर आणि घोटच्या छोट्या सर्जाने जबरदस्त अशी जोडी पळाली आणि पुन्हा एकदा मित्रांनो नवहिंद केसरी बकासूरने कमबॅक केला। तसेच घोटचा छोटा सर्जासुद्धा सध्या फुल फॉर्ममध्ये आहे। तर मित्रांनो, येत्या 5 तारखेला माननीय अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ओपनचा मैदान पार पडणार आहे। मित्रांनो, शेटफल कुर्डुवाडी या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे आणि मैदानाचं बक्षीस स्वरूप सुद्धा तुम्ही समोर बघताय, खूप चांगला आहे। तर मित्रांनो, चला बघूया या मैदानातील काही संभावित टॉप पैरे। तर मित्रांनो, निंबाळकर सरांचा लाडका पंचमहिंद केसरी सर्जा आणि त्याच्यासोबत असू शकतो बुलढाणा एक्सप्रेस बब्या। मित्रांनो, हा आपल्याला पैरा या शेटफल मैदानात दिसण्याची खूप शक्यता आहे, कारण मित्रांनो मोठा आणि नामांकित मैदान होणार आहे सोलापूरमध्ये आणि या मैदानात पुन्हा एकदा पंचमहिंद केसरी सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सोबत पळण्यासाठी सज्ज होऊ शकतात आणि नक्कीच आपली जोडी या मैदानात दिसू शकते। तसंच मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातील देखणा हत्यार म्हणून ओळखला जाणारा पिस्टन 2211 मित्रांनो आपल्याला पिस्टन दिसू शकतो संभाजीनगरच्या अर्जुन सोबत। मित्रांनो, ही जोडी आपल्याला या मैदानात दिसू शकते, कारण या जोडीला सुद्धा खूप चांगला असा स्पीड आहे। त्याच्यामुळे मित्रांनो पिस्टन आणि अर्जुन मित्रांनो आपल्या या मैदानात नक्की दिसू शकतात। तसेच मित्रांनो, या हंगामामध्ये आणि प्रत्येक हंगामामध्ये फॉर्ममध्ये असणारा पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो आपल्याला दिसू शकतो। सध्या बैलगाडी क्षेत्रातील मोठी खरेदी 52 लाखाची खरेदी शिक्या आणि कॉकटेल मित्रांनो आपल्या या मैदानामध्ये दिसू शकतात। हा सुद्धा एक संभावित पैरा आहे आणि या गाडीला सुद्धा जबरदस्त असा स्पीड लागेल। त्याच्यामुळे मित्रांनो चिक्या आणि सुंदर या मैदानात आपल्याला दिसू शकतात। तसेच मित्रांनो, पुढील पैरा आहे हेमंत शेठ फुलोरे डॉर्ली यांचा महान भारत केसरी पुसेगाव हिंद केसरी हारण्या मित्रांनो आपल्याला दिसू शकतो। संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो या गाडीला सुद्धा चांगला असा गॅस आहे आणि मोठं मैदान आहे। त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा पैरा आपल्याला दिसू शकतो आणि हारण्याचा आणि लखनचा जेव्हा ही गाडी सोबत पळते तेव्हा तुम्ही स्पीड बघितला असेल। त्याच्यामुळे मित्रांनो लखन आणि हारण्या आपल्या या मैदानात नक्कीच सोबत दिसू शकतात। तसेच मित्रांनो, कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बेताब बादशाह आणि घाट गाजवणारा मथुर मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे। मथुर थोडा आजारी होता, परंतु मित्रांनो मथुर आता पूर्णपणे बरा झाला आहे। या मैदानात मथुर येईल की नाही एवढे अपडेट नाही, परंतु मी दादांना कॉल करून नक्कीच तुम्हाला अपडेट देईल, कारण मथुर आता बरा झाला आहे। तर मित्रांनो, मथुर जर आला तर मथुरचा पैरासुद्धा तुम्हाला व्हिडिओमार्फत नक्की सांगेल। जी पुढची व्हिडिओ असेल ती मथुरच्या अपडेटबद्दलच असेल। तर चला आता पुढचा पैरा बघूया। तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका नवहिंद केसरी बकासूर आत्ताच मित्रांनो बीड मैदानात बकासूरने ट्रॅक्टर पटकावला आहे। प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली जोडी आपल्या सर्वांना माहितीच आहे। नवहिंद केसरी बकासूर आणि घोटच्या सर्जाची जोडी जबरदस्त अशी आणि डोळ्याची पार न फेडणाऱ्या लढती आपल्याला त्या मैदानात बघायला भेटल्या आणि बकासूर आणि घोटच्या सर्जा या दोन्ही नंदींना सुद्धा जबरदस्त असा स्पीड लागला होता। त्याच्यामुळे गाडी फायनलला राहिली आणि गाडीने 1 नंबर सुद्धा केला। तर मित्रांनो, आता येणाऱ्या मैदानात नवहिंद केसरी बकासूरचा पैरा जास्त शक्यता आहे की हीच जोडी आपल्याला पुन्हा एकदा या मैदानात दिसू शकते मित्रांनो, कारण जबरदस्त असा स्पीड आहे। त्याच्यामुळे नवहिंद केसरी बकासूर आणि घोटचा छोटा सर्जा आपल्याला पुन्हा एकदा या मैदानात दिसू शकतात, कारण मोहिल शेठ धुमालसुद्धा आताच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या मामासुद्धा बोलले आहेत की याच्या पुढे पैरे टॉपचे होणार। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।